महिलांनी एखादी गोष्ट करायची ठरवली की मग त्यात त्या हमखास यश मिळवतातच. कानोपात्रा वाकोडे आणि चंद्रकला मंत्रीवार या दोघी आहेत स्वच्छता दूत. 2 ऑक्टोबर 2014ला गाव स्वच्छ सुंदर बनवण्याचा संकल्प या दोघींनी केला आणि 2 वर्षांच्या आत त्यांना यशही मिळालं. रोज पहाटे 4:30 वाजल्यापासून शिटी वाजवत हातात काठी घेऊन या दोघीही गस्त घालायच्या. यवतमाळमधल्या घाटंजी तालुक्यातलं कोपरी गाव. 950 लोकवस्ती असलेलं हे गाव आघाडी नदीच्या किनारी वसलंय. नदी किनाऱ्यावर ग्रामस्थ शौचाला बसायचे, त्यामुळे गावात दुर्गंधी पसरायची. गावात सतत रोगांची लागण व्हायची. शिवाय उघड्यावर शौचाला जाणाऱ्या महिला आणि मुलींचीही कुचंबणा व्हायची. मग ही घाणेरडी सवय दूर करण्याचा या दोघींनी पण केला आणि गाव हागणदारी मुक्त केलं. गावाच्या भोवताल फिरत राहिलो आणि त्यांना संडास काही रस्त्यावर करू दिली नाही आणि त्यांची महिलांची मीटिंग घेतली त्या चिंचोली गावामध्ये. त्यांना समजावून सांगितलं का आपण शौचालय बांधा, अशी रोडवर बसू नका. उघड्यावर बसल्यामुळे आपल्या बेमारीला पोटाचा त्रास होऊ शकतो, मुलाबाळांना सुद्धा बेमारी येऊ शकतो. बाहेर संडासला जाऊ नका, आता तुम्ही शौचालय बांधा. आम्ही स्वतःले म्हणजे स्वतःचे संडास बांधून तयार करून दाखवले त्याले. मग आम्ही शिट्टे घेऊन गावात फिरायचं. तर ते संडास बांधा तुम्ही, अशी बाहेर बसू नका. बाहेर बसलं तर खूप त्रास व्हायचं, माणसं येणं जाणं. या दोघीही पहाटेच घराबाहेर पडायच्या. उघड्यावर कोणी शौच करताना दिसलं की जोरजोरात शिटी वाजवायची. त्यांना रोखायचं, त्यांचं प्रबोधन करायचं. घरात शौचालय असण्याची गरज त्या समजावून सांगायच्या. न ऐकणाऱ्यांचं टमरेल जप्त करायच्या. त्यामुळे अनेकांशी वादही व्हायचे, अपमानही सहन करावा लागायचा. पण त्या थांबल्या नाहीत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण केली. या माध्यमातून 20 ग्रामस्थांकडे शौचालयं बांधली आणि हे सारं बघता बघता ग्रामस्थांची मानसिकता बदलली आणि गावात प्रत्येक घरात शौचालय बांधलं गेलं. आज गावात 218 शौचालये आहेत. 2-3 वर्ष झाली त्याने सारखे फिरत आहे. दारूबंदीसाठी लय कष्ट केले त्याने. उनकी जो जर्नी है वो वैसे वहाँ से स्टार्ट हुई. विसल ब्लो करना, सिटी बजाना, उसके बाद हाथ में लकड़ी लेके लोगों को उठाना वहाँ से और टॉयलेट का यूज़ करने के लिए उनको मोटिवेट करके वैसा वहाँ से जर्नी स्टार्ट हुई. धीरे धीरे ऐसा करते करते लोगों में भी अवेयरनेस बढ़ गया उस चीज़ का और फिर लोगों ने टॉयलेट कंस्ट्रक्शन भी स्टार्ट किया. ऊपर से टॉयलेट का यूज़ भी वहाँ पे स्टार्ट हुआ. 1.5 ते 2 वर्षापासून याचा हा कार्य चालू आहे. त्याच्यामुळे सर्वच लोकांच्या लक्षात आलं का बुवा आता आपल्याला हे केल्याशिवाय मार्ग नाही. त्याच्यामुळे का नाही हे एवढं काम आम्ही इथपर्यंत करत आणलं. फक्त ग्राम स्वच्छतेवरच नाही तर या दोघींनी दारूमुक्तीवरही लक्ष केंद्रित केलं आणि गाव दारूमुक्त केलंय. यवतमाळहून श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.